नमस्कार, मी संजय जोरे. पारंपरिक कोकण या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी आता वोटिंगला गावी आलेलो आहे आणि पाठीमागचं माझे दृश्य बघू शकता. आता भात वगैरे कापून झालेलं आहे, पूर्ण सगळ्या माया रिकाम्या झालेल्या आहेत बघू शकता या साईडला. आणि आमच्या घराच्या भोवती खूप मोठं गवत झालेलं आहे. औषध वगैरे मारलेलं, पण ते काही मेलेलं नाही. हे माझ्या पाठीमागे बघू शकता, खूप सारं गवत झालेलं आहे. आणि इकडे खाली साईडला बघू शकता, पूर्ण भात वगैरे कापून झालेलं आहे आणि सर्वांचं गवत वगैरे रचून पण झालेलं आहे आणि पूर्ण माया मोकळ्या झालेल्या आहेत. तुम्हाला दाखवतो दृश्य. हे बघा, पूर्ण भात वगैरे कापून झालेलं आहे पूर्ण. आता फक्त गवत बाकी राहिलेलं आहे. ते आता लोक काढत नाही. पूर्वी गवत वगैरे काढायचे, आता गवत वगैरे काढत नाहीत बघू शकता. आणि इकडे ह्या आमच्या बकऱ्या चरत आहेत, शेळ्या ह्या साईडला. इकडं आमचा शेरडूका इकडे आलेला आहे बघू शकता. राखण्या आणि शेळ्या वगैरे चरत आहेत ह्या सावगानामध्ये. ही आमची सावेची झाडं आहेत बघू शकता मित्रांनो. 3-4 वर्ष झाले, 4-1 वर्ष झाली लावून ही झाडं. पूर्ण मईमध्ये लावलेली आहेत, तरी 10-15 झाडं आहेत. आणि ह्या साईडला इकडे शेळ्या चरत आहेत बघू शकता मित्रांनो. दाखवतो, शेळ्या चरत आहेत हे बघा. गुरीचा आमचा इकडे राखण्या आहे. शेळ्या कोणत्या साईडला रानात घेऊन गेलेलास? इकडे आमच्या खाली धरण आहे ना, हां. तिकडे घेऊन गेले. मग किती तासामध्ये म्हणजे चरायला टाईम लागतो? किती तास लागतात? 4 तास लागले. 4 तास? 4 तास की 2 तास? 4 तास. 4 तास. 4 तासामध्ये आता छोटे छोटे बकरे पण आहेत, 2-3, जास्त नाहीत, 3 बकरे आहेत. आमच्या इकडे खाली धरण आहे, त्या साईडला तो घेऊन गेलेला. आता सध्या शेळ्या जास्त रान कोणतं खातात म्हणजे त्यांचं आवडतं? दिंडा, परत ती चिकण्याची छोटी झाड आहेत ती खातात. हां. परत आपले हे कोणकोणत्या वनस्पती बोललास तू? दिंडा, चिकना, खवला आहे, परत आंबोती, हे वनस्पती खातात. जास्त खातात ह्या सीझनमध्ये. ह्या सीझनमध्ये आंबोती असेल, खवला, नंतर चिकण्याची झाडं, अशा खूप साऱ्या 3-4 वनस्पती आहेत, ते जास्त खातात ह्या सीझनमध्ये शेळ्या. आणि त्या पौष्टिक आहेत ह्या थंडीच्या सीझनमध्ये. आणि आता थोडा संधी कमी झाल्याच्या नंतर मग फणस खातात. फणस थोडा थंड आहे. फणस म्हणा, शिवणीचं झाड ज्याला शिवण बोलतो ती, दिंडा वगैरे असं खूप सारे खातात. आता बघू शकता, ह्या दिंड्याच्या झाडाला जास्त आकर्षित होतात शेळ्या. दिंड्याच्या झाडाला जास्त आकर्षित होतात. आणि जास्त खवला खातात. खवल्याची जी वनस्पती आहे छोटी छोटी येते ती जास्त खातात, कारण ती पौष्टिक आहे सध्या. दिंडा म्हणा, हा बघा शकता खातात कशा. ही शेळी आमची मेन आहे शरडामध्ये. सर्व शेळ्यांमध्ये सगळ्यात म्हणजे ज्येष्ठ नागरिक बोलायचं ते ही आहे. सगळ्या शरडामध्ये सर्वात मोडकी ही. सर्व शरड हिच्या पाठीमागून. हिचं नाव काय? मुंजी शेळी. म्हणजे तिच्या काना मुंजी आहेत म्हणून तिला मुंजी बोलतात. आणि ती पाठीमागची. हां. ह्या सगळ्या शेळ्या म्हणजे ह्या शेळीपासून आहेत की ह्या सर्व शेळ्या? मुंजी शेळीच्या सर्व शेळ्या. हां हां. जेवढी काळी शरड आहे ती म्हणजे शेळी मोठी शेळीची आहेत. जी तांबडी आहेत ती वेगळी आहेत, ती नवीन आणले. ह्या शेळ्यांची जात कुठली? गावठी म्हणजे कुठली? ही गावठी, गावरान. गावरान. ह्याच्यामध्ये क्रॉस वगैरे काय नाही? क्रॉस वगैरे काय नाही, गावरान शेळ्या. गावरान आहे. आणि ते बघू शकता तिकडे जास्त त्या केळीची पानं पण खातात, रान केळीची. बघू शकता इकडे या गवतामध्ये ह्या जास्त खवल्याला त्या झटून पडल्यात. ते मोठावाला जो खवला दिसतो फुलावाला ना, तो जास्त खातायत खवल्याची वनस्पती. आणि 4 छोटे बकरे. टोटल किती नग आहेत? 10 शेळ्या आहेत. छोटे छोटे बकरे 4 आहेत. 4 आहेत. म्हणजे त्या टोटल 10 नग बोललास आणि 4 बकरे आहेत छोटेवाले. बघू शकता मित्रांनो, 4 बकरे आहेत.
आता हे किती म्हणजे आता हे बकरी किती महिन्याचे आहेत? ते 4 महिन्याचे आहेत. 4 महिने झाले कंप्लीट आणि त्यांची जी आई आहे ती परत गाभण आहेत. म्हणजे ह्या आता ज्या शेळ्या गाभण आहेत त्या कोणत्या ब्रीडनं भरवल्या आहेत, म्हणजे कोणत्या बकऱ्याने? उस्मानाबादी प्युअर उस्मानाबादी. मग ते गावठी शेळीला क्रॉस होतं की प्युअर होतं? क्रॉस होतं. क्रॉस होतं, प्युअर होत नाही. प्युअर जरी उस्मानाबादी बकरा हे केला तरी क्रॉस होतं. क्रॉस गावठी शेळीला क्रॉसच होतं. आणि जी बिट्टल मध्ये असेल कोणती म्हणजे ह्याच्यामध्ये असेल तिला प्युअर होतं. म्हणजे जे आहे ते. आता तू हे शेळी पालन करतो आज किती वर्ष झाली? आता 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाली. मग तू काय तुझं आता शिक्षण काय? मी आता डी फार्मसी करतो. डी फार्मसी करतो. मग आता शेळ्या आणि डी फार्मसी हे कसं काय मॅनेज करतोस? ते मी जेव्हा मला सुट्टी असेल त्या दिवशी मी जातो आणि बाकीच्या वेळेस पप्पा आणि आई जाते. म्हणजे ह्याच्यामध्ये आता समज तू डी फार्मसी करतोस आणि हे शेळी पालन करतोय, ह्याच्यामध्ये तुला फायदा म्हणजे नफा किती आहे? नफा माझी वर्षाला 5-6 बकरी जातात. 5-6 वर्षाला? 5-6 की 7-8 महिन्याने? वर्षाला जातात. वर्षाला. म्हणजे तुला मुंबईपेक्षा हे बरं आहे की मुंबईची नोकरी बरी आहे? गावाला बरं आहे. हे गावाला म्हणजे प्रॉफिटेबल आहेस तू? आणि गावी निवांत मध्ये जीवन आहे आणि थोडे का पैसे मिळणार पण ते सेव्हिंग राहतात. आणि ह्या वातावरणामध्ये गावच्या आपलं वातावरण पण मॅच होतं. मुंबईला राहून 15,000 काय होऊ पोट भरतच नाही, हे तुझं बरोबर आहे. मग तू आता डी फार्मसी करतो, मग ह्या व्यवसायाकडे तू कसा काय वळालास? या व्यवसायाकडे मला त्या व्यवसायामध्ये प्रॉफिट दिसलं आणि एकदम सुखी जीवन आहे. कोकणाला कोकण माझं असं म्हणून उपयोग नाही, ते गावाला यायला पाहिजे आणि त्या व्यवसाय करायला पाहिजे. नुसतं कोकण आहे म्हणून उपयोग नाही. ते पारंपरिक पद्धतीने जपलं पाहिजे. कारण ही पारंपरिक पद्धत काय माहितीये, आता आपण शेळी गुरं म्हणजे आपलं ही परंपरा आपण आता विसरलो, विकली. आता तुला थोड्या कालावधीत तर ना गुरं ही आपल्या पोटूमध्ये दाखवावी लागणार आपल्या येणाऱ्या पिढीला. मग जर आपण कोकण माझं कोकण म्हणून जमत नाही, हे जपलं पाहिजे कुठेतरी. आणि हे कोकणाचं सौंदर्य असं राहणार नाही, ते आपण शेरडं गुरा ह्यांच्या माध्यमातून जपलं तर ते सौंदर्य राहणार ह्या वातावरणात. त्याच्यामुळे हा व्यवसाय करणं योग्य आहे मला तर वाटतं. आणि तू ह्या व्यवसायाकडे व्हायला खूप चांगलं काम करत आहेस आणि तुला खरोखर खूप खूप शुभेच्छा. तू डी फार्मसी पण चांगल्या पद्धतीने कर, अभ्यास तिकडे फोकस कर आणि ह्या गोष्टीकडे पण लक्ष कर. म्हणजे तुझं दोन्ही होते, तू शिक्षण पण करतोयस प्लस तुला ह्या बिझनेसमधनं पैसा पण येतोय शेळी पालनमधून. तर मला तर वाटतं योग्य आहे, असंच करत राहा. आणि तुला काही सहकार्य लागलं की अगदी बारकाईने लक्ष घालून भविष्याच्या वाटचालीकडे चांगलं हे कर, वाटचाल कर, हीच माझी इच्छा आहे. तर तुला मी अजून एक सांगू शकतो की ह्या शेळ्यांवर तुला कर्ज पण मिळतंय, ते पण तू घेऊ शकतोस. ते तरी माहित आहे ना तुला? ते किती मिळतं? 50,000. एक बोकड. त्याला काहीतरी बिल्ला वगैरे लावायला लागतो, डॉक्टरला आणून ते सर्व करावं लागतं. ते पण आहे म्हणजे सरकारने योजना पण ह्या गोष्टींसाठी केलेल्या आहेत, त्याचा पण उपभोग घेऊ शकतो आपण. म्हणजे सर्व काही आहे. पण आता काय सध्याचं सिच्युएशन कसं आहे, काही लोक कोकणात राहत नाहीत, फक्त दिखावा आहे, फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे आणि आपल्या कुठल्या तरी चॅनलवरती टाकून द्यायचे. ते करण्यापेक्षा मला वाटतं हे पारंपरिकनं जपणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीने आणि जपलं पाहिजे. कारण हे जपलं नाही तर उद्या हे सौंदर्य आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळणार नाही. बघू शकता मित्रांनो, हे सौंदर्य आपल्याला जपण्यासाठी आपल्याला गुरं पाहिजे, शेरडं गुरं ही गोष्टी जपल्या पाहिजेत. आपल्या परंपरा आपल्या ज्या पूर्वजांनी केल्या त्या जपल्या पाहिजेत. त्या जर आपण जपल्या नाही तर हे सौंदर्य किंवा ही गुरंढोरं म्हणा, शेरडं ही आपल्याला फक्त फोटोमध्ये दाखवायची आहे येणाऱ्या काळाला. आणि रिअल इफेक्ट आहे हा नक्कीच तुम्हाला एक दिवस अनुभवावा लागणार आहे. त्याच्यासाठी मला सर्वांना एक असेल, ही आपली परंपरा ही जपली पाहिजे, तर हे सौंदर्य असं नटलेलं राहील. नाहीतर ह्या सौंदर्याला काही मतलब नाही आहे. मित्रांनो, आता ह्या शेळ्या बघू शकता. आता ह्या शेळ्यांपासून त्याला बोलला काय एक 7-8 बकरी विकतो, त्याच्यामध्ये त्याला वर्षाला नाही बोला तर 50-60 हजार रुपये कमवतो. तर मला तर वाटतं योग्य आहे. मुंबईत 15,000ची नोकरी करण्यापेक्षा हा व्यवसाय ठीक आहे. म्हणजे आपल्या कोकणात रोजगार नाही असं म्हणणं चुकीचं आहे. रोजगार आपल्याकडे आहे,
तो आपण रोजगार कसा वाढवला पाहिजे, कसा जपला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कशी वाढ होईल ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. कारण शेळीमध्ये पण आपल्याला नफा आहे, तोटा तर नाहीच आहे. कारण तुम्ही जर 12,000ची नोकरी करण्यापेक्षा जर हे शेळी पालन केलं गावाला तर प्रॉफिटेबल आहेत तुम्ही अगदी. आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यात ह्या गोष्टी आपण जपणं गरजेचं आहे. नुसतं आपल्याला बोललं म्हणजे झालं नाही, ह्या गोष्टी कृती करणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळाला ह्या गोष्टीची गरज आहे. कारण ह्या गोष्टी नष्ट होत चाललेल्या आहेत. सर्व लोक त्याला इग्नोर करतात. जे गावाला घर आहे त्याला टाळे वगैरे लावतात आणि सरळ मुंबईच्या दिशेने होत जातात. मग तिकडे काय 10-15 हजाराची नोकरी करतात आणि मग पुढचा जीवन आपलं ट्रेनच्या प्रवासातच घालवतात टाईम त्यांचा पूर्ण. त्याच्यापेक्षा कोकणात आपण जर हा रोजगार वाढवला शेळी पालनाचा तर सगळ्यात अगदी उत्तम आहे. मला तर वाटतं प्रत्येक तरुणाला हेच मी सांगेन, ही सह्याद्रीच्या कुशीत प्रत्येक निसर्गाच्या सानिध्यात आपल्याच्या सानिध्यात हे सर्व मजा करून सर्व वातावरणाची आनंद घेत ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला जपायला मिळतात. ह्याच्यापेक्षा आपलं भाग्य कोणतंच नाही मला तर वाटतं. आणि हे भाग्य आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला कोकणात जन्म घ्यावा लागतो. आपण हे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून असेल कुठून भरपूर ठिकाणी बघत असतो. तर मला तर हेच वाटतं. आणि आमच्याला ह्याच्यामध्ये दिसणार आहे एक येणाऱ्या 2-3 म्हणजे 1-2 वर्षामध्ये माझं पण ह्या गोष्टीकडे फोकस आहे. मी करण्याचा प्रयत्न करत आहे. मला पण मुंबईचा कंटाळा आलेला आहे. आज मी मुंबईला म्हणजे आता गावी आलो आहे वोटिंगसाठी. तर मला आज मुंबईला जायचं पण मला कंटाळा आला आहे. हा इथलं वातावरण ह्या शहरांमध्ये एवढा रमलोय ना मी, तर मला जाऊसं वाटत नाही. एवढं भारी वाटतं इकडे. बघू शकता हे माझे काका बसलेले आहेत. माझे एकदम आरामाचं जीवन. थोडं कष्ट आहेत पण ते स्वतःच्या व्यवसायात आहेत. आपल्याला लोकांची गुलामगिरी करायला लागत नाही. जर कंटाळा आला तर आपण त्या गोष्टी आराम घेऊ शकतो. कामावरती तुम्ही आराम घेऊ शकत नाही. तुमच्या बॉसची किरकिर, ह्याची किरकिर, ह्या सर्व गोष्टी असतात. बघू शकता मित्रांनो. तर ह्या गोष्टी आपण कोकणात गोष्टी आपण केल्या तर आपण यशस्वी नक्कीच होणार. कोकणातले तरुण त्यांना रोजगारासाठी मुंबईला जाण्याची काही गरज नाही आहे, मला तर असं वाटतंय. तर बघू शकता मित्रांनो. आणि येणाऱ्या काळात मी पण ह्या गोष्टीकडे वळणार आहे किंवा करण्याचा प्रयत्न करत आहे. चालू आहे माझं प्रोसेस. बघू आमचा पप्प्या काय मार्गदर्शन मला करेल, त्याच्यावरनं आम्ही दोघे एकत्रच करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता ही सह्याद्री बघितली ना की इथून गाव सोडून जाऊसच वाटत नाही. आता येताना तिकडनं कंटाळा आला होता पण आता जाण्याचं मन होत नाही. इतकं भारी वाटतंय. माझ्या घराच्या समोरची सह्याद्री बघू शकता मित्रांनो. आता ह्या सह्याद्रीमध्ये हे सर्व आनंद घेत कोणाला गावाला का नाही राहू वाटणार. बघू शकता मित्रांनो हे वातावरण इतकं छान आहे ना. आता मुंबईला जायचं मन होत नाही. हे कुत्री इथली शर्ड ह्याच्यात एवढा रमलोय ना. आता आम्ही 6 वाजता आमची गाडी आहे मॅजिक बोलवले. जायला मन होत नाही कारण इथंच रमलंय. गाव सोडून जाऊसं वाटत नाही. पण आता थोडे दिवस मला मुंबईला राहावं लागणार आहे. आणि गाव आहे. गावचं वातावरण, गावची माणसं, गावचं जेवण आणि गावचं पाणी ह्याच्यामध्ये वेगळीच चव आहे किंवा त्याच्यामध्ये आपुलकी आहे. ही आपुलकी मुंबईमध्ये नाही आहे. मुंबई फक्त आपल्याला पैसे कमवायचा सोर्स आहे. आणि गावाला जास्त दिवस माणूस जगू शकतो. तर मोकळी हवा घेऊ शकतो, श्वास घेऊ शकतो. तिथे कसं रूम मध्ये कोंडल्यासारखं होतं. इथे कसं पण फिरा, कसं पण राहा. मोकळं जीवन. तिकडे काय दिवस उजाडला मावायला काय नाही. अख्ख्या ट्रेनमध्ये करा प्रवास, येता जाताना अर्ध आयुष्य निघून जाते. त्याच्यापेक्षा गाव भरा आणि गावासारखं सुख नाही. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.